2022-23 ला ज्यावेळेला एक पहिलं पत्र खाली आलं त्यावेळेला मी सुद्धा तालुक्यातच काम करत होतो, फक्त माझी होतो, पण आमच्या कानामध्ये हा विषय आला. आता विद्यमान आमदार काय, मला निवडून 3 वर्ष झाले, अजूनही मला माहित नाही. ज्या वेळेला मला सांगितलं गेलं इथल्या कारभाराला 1 कोटी रुपये भेटले लागला, मी म्हणाले पावसाळी मोठं काम झालं 1 कोटी आहे. आणि मग मी जागा झाला रे काय मोठ्या कोटीची उडत असं मला बघू देत झालं. आणि मग मी फोन केला म्हणजे अधिकाऱ्यांना, म्हणजे काय आहे म्हणजे साहेब हे 22-23 ला एक पत्र खाली तहसीलदार सगळ्या ग्रामपंचायतीला पाठवून त्या पत्राचं वाचन 2023 आपण केलं. हे मला ऐकायचं होतं, समजायचं होतं, मला कळलं पाहिजे. आणि मग कळण्याचा तुम्ही ग्रामसभा घेऊन त्याला विरोध केला, हे सुद्धा तुम्ही ठेवले. आणि याची तुम्ही 2 उत्तर प्रश्न नकारात्मक असलेल्या गोष्टीचे आणि पैसा कायद्याच्या अंतर्गत उल्लंघन व्हायचं उत्तर म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला पत्र याचा नियम मंडळाला विचारलं तर पैशाचा असलेला जो कायदा आहे त्या अनुषंगाने ते म्हणजे पैशाला फ्री आहे, एवढं फ्री जरी आहे, परंतु याची अंमलबजावणीची सुरुवात होत असताना हळूहळू या सर्वांना पहिल्यांदा विश्वासात घेऊन पैशाला जो कायदा जो केलेला आहे ते स्वतःचं संरक्षण, जसं दिल्लीचं सरकार दिल्लीचं आहे, महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचं आहे, तसं पैसा गावचं सरकार हे आपल्या स्वतःच्या हक्काचं आहे, ते त्याच्या अस्तित्वाचं आहे. आणि म्हणून मी माझ्या प्रस्तावित मनोगतामध्ये सांगितलं की पैशाला आपण उंच ठेवून हे आपल्याला पाहता येईल का, ते पाहून घ्या, मला पण ऐकून घ्यायचं, पाहून घ्यायचं, तुमचा नकार आला. पण मी जनतेच्या कधीच आजपर्यंत जनतेला मी आजपर्यंत जनतेचं उल्लंघन केलं नाही, जनतेच्या आगेच केलं. तर आपण एक काम करूया, या ज्या सगळ्या ग्रामपंचायतीची नावं जी आता अदानीच्या माध्यमातून जी आपल्याला आलेली नावाची कळवलेली आहे, तर त्या सगळ्या गावचा आज तुम्ही नियमाला धरून शासन आमच्याशी कामकाज करत नाही म्हणून एक ड्राफ्ट तालुक्याचा आमदार म्हणून मी त्यांना शासनाच्या माध्यमातून आज पहिल्यांदा अपोज करून टाकतो तुमच्या समोर. आणि मग त्यानंतर स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये काय आपली भूमिका आहे, विरोध असेल तर विरोध होईल. आणि पुढची स्टेप जर आपण पैशाच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने म्हटले की आम्हाला हे आम्हाला ऐकून घ्यायचंय, ऐकून घ्यायचं असेल तर ती स्टेप. तर मला असं वाटतं की आपण आजची ही बैठक इथं स्थगित करूया. आपलं जे म्हणणं आहे सर्व ग्रामपंचायतचं ते फ्रान्स महोदय आपण आणि मी आपण तळेतून करूया की पैशाच्या अनुषंगाने रिलायबल होईल आणि त्या अनुषंगाने आमच्याशी पत्रव्यवहार करून आमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं आपण सर्वांनी ऐकून घेऊन आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्यांचे ग्रामसभाचे ठराव काय होतात त्या अनुषंगाने शासनाने त्या गोष्टीचा अभ्यास करावा. आमच्यासाठी अदानी हा वेगळा विषय, आम्ही अदानी कोण आहे आम्हाला त्याच्याशी काय घेत नाही, पण सरकार म्हणून ज्या वेळेला तुम्ही आमच्यावर आम्ही तुमच्यावर काम करतो त्यावेळेला याच्यामध्ये सर्वसामान्यांचा विश्वास, त्यांचं संरक्षण, त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांना अबाधित ठेवणं ही आपल्या सर्वांची नैतिक त्या ठिकाणी सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचा लेखाजोखा मी ड्राफ्ट करून आणि प्रशासन सुद्धा त्यांच्या पद्धतीने प्राप्त होऊया. आज फक्त सरांचं म्हणणं आम्ही समजून घेऊन आता काय होत आहे, तुम्ही आता ही गोष्ट जी मांडली ती मांडलेली गोष्ट आम्ही रेकॉर्ड ठेवून ती जर वरती पाठवली तर त्याचा सुद्धा कळेल की बाय मिस्टेक आमची जी इथून मागच्या काळात 2 पत्र गेली बरोबर ना, त्याला उत्तर आलेलं तुमचा आरोप आहे ना शासनावर म्हणजे याच्यावर प्रशासनावर की आमच्या पत्रात तुम्ही उत्तर काय दिलं नाही पाहिजे. तुम्ही आमच्या पत्रात उत्तर दिलं असतं, आमच्याशी चर्चा घडून आणली असत्या, समन्वय साधला असता आपण, तर आम्हाला याच्यातून काहीतरी पुढे जायची संधी मिळाली असती. पण तुम्ही आमच्या पत्राला अंडर एस्टिमेट केलं, उत्तर दिलं नाही
आणि मग या अनुषंगाने शोध घेईल प्रशासन आता की 2024ला जर या अशी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला जर प्राप्त झाली होती तर ती आपण शोधली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा सुरुवात रिवाइज करून आपण त्या सगळ्याशी या घटनाशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. या मताशी मी आहे. कुठलाही गोंधळ न होता आणि तुमच्या विश्वासाला धक्का न लावता आज जे प्रेझेंटेशन होतं ते प्रेझेंटेशन आपलं काही घाई नाहीये. त्या प्रेझेंटेशनचा विचार आपण तुमच्या सर्वांना विचार करून विश्वासात घेऊन आपल्याला जमलं पटलं तर वाटलं तर पुढे मागे आपल्याला जर वाटलं तर आपल्या सगळ्यांना ज्यावेळेला शासन आपल्याला प्रश्न करते संजय अरे आपल्या विरोध आहे हो आपण ऐका तुम्ही आता काय विषय हुशारीचा मुद्दा मांडला आपला की आमच्या पेसा कायद्याचं उल्लंघन तुम्ही केलं. मग पेसा कायद्याचं उल्लंघन होत असताना जर पेसा कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी जर आपल्या सगळ्यांची जर चर्चा करू दे उद्या भविष्यात तर त्या अनुषंगाने त्याला जर नकार आपण सगळे दिला तर हा विषय काय पुढे येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा आज घडली आपण सगळे एकत्र आलो मनातला जे प्रेमिक होतं मनातली जी चर्चा होती मनामध्ये जे एकमेकांच्या बाबतीमध्ये जे संशयाचं जे भूत होतं ते आज आपण समजून घेतलं आणि मलाही बरं वाटलं आज हे ऐकून की मी सुद्धा हे सरळ नव्याने ऐकतोय. आता प्रशासन त्या कागदाचा शोध घेईल आणि देवराव शेट्टीच्या एक कोटीचा शोध घेईल. ते एक कोटी गेलं कुठं म्हणजे हे सगळं जे चाललंय ना हे समजून घेणं काळाची गरज आहे. हे पत्र जाते ना आपला आज आपलं पत्र मी ऑलरेडी एक मिनिट माझं पत्र मी देखील कधी दिलंय आपल्या प्रशासनाला आले साहेब आमदार शरद सोनवणेचा 21 तारखेची सुनवाई रद्द करा असं पत्र तुमच्या रेकॉर्डला आलंय. ऑलरेडी मी देऊन टाकलेल्या तुमच्या पैशाने सांगतो इथे यायच्या त्याला जवळ 5 दिवस झाले 5 वर्षे. असं नाहीये की आपण ज्या प्रकारे काम करत आहे तुमच्या सगळ्यांच्या अनुषंगाने त्याचं कारण सांगतो ऐका त्याचं कारण आजी आमदारांना माझी आमदारांना दोन आमदारांना विनंती आहे का तुम्ही दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांच्या जवळ सांगून 21 तारखेची माझी हा विषय माझा नाही त्या माझे गोंधळ करून ठेवल्या तुमच्या सगळ्यांचा आणि का सगळ्यात तुला जाऊन तो पिला सांगतो काय ते मला याची वेळ नसली पाहिजे असं बसायची ते तुमचे लाड करतायत आपल्या सगळ्यांना ते अतिशय स्पष्ट सांगतो याचे लाड करतायत वाणी साहेबांचे आणि तुम्ही धंदा मारून ठेवलाय ना सर्वांनी धंदा हे धंदे खूप झाले सगळे हे इथून दंगा घडवते रे वाणी ते आपल्याला सांगतो ऐका सत्य काय मला सांगा 21 सुनावणीच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला त्याने काय केलं त्याने काय दिलं स्पष्टपणे रद्द झाली गव्हर्नमेंट निवेदनात 21 तारीख रद्द झाली आणि का मॅडम मग मला सांगा हे का हे कशासाठी तिला फोन केला तुम्ही पण जाऊ द्या त्या 15 वर्ष होत्या ते आणि मी आहेच मी पाहतो त्याचा ते आहे ते शरद सोडे माझं नाव आहे असे मला खूप कल्पना लागलेली आहे पहिल्यापासून ते आहेच ना ते असं तुमचं पाहणार मला बोलायचंय हे नंतर आमचा इथं काय तुमचा अधिकार काय कोण आहे तुम्ही नागरिक घरी तुमच्या वारे नागरिक आमचे वाट लागत नागरिक गेले हे बघा विषय असा आहे अगदी साधे माणसं आहे याची कशाने इज्जत राहतो तुम्ही थर्मल किती या लोकांची हो माझं स्पष्ट म्हणणं आहे का हा मुद्दा तुम्ही करून ठेवल्यामुळे प्रशासन तो चिंतनाव शेवटी बरं विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही जिवंत आहे तुम्ही दिलाय सगळ्यात जास्त मत दिली तुम्ही दिली ऐका आता नाही पैठी मारायची आता नाही पैठी मारायची अरे वा मला ते तसं मागायचं ऐका दुसरी गोष्ट आपल्या ठीक आहे येऊ ना येऊ आता दुसरी गोष्ट विद्यमान आमदार आहे हा येते तुमच्या समोर आमच्याशी काही चर्चा नाही केली आम्ही शास्त्राने आणि हे म्हणतात की
मला फोन करून सांगितलं की ते कॅन्सल झालं. एवढी थक्का गेली. अहो या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आजी आणि माझी खूप आहे. आजी फक्त 288 आहे आणि 288 ना आता ह्या फ्रान्स आहेत, या विद्यमान आहेत. आता तुम्ही माझ्याला विचारणार का? माझे प्रांताचा विचार करा, माझे प्रांत निवेदन करा. हे काय चाललंय या भागात आपल्या? हा गोंधळ भेटला पाहिजे. आणि मी आपला शाश्वत सांगतो, तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय वरती कुठलीच गोष्ट आजपासून होणार नाही. मी तुम्हाला सांगू शकतो. आणि या पहिला आमदार आहे का ते समजदार आमदार आहे. मी संघर्ष करणारा आपल्याबरोबर माणूस आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. हे थांबले बाबा, तुझं काय चाललंय? एवढा आवाज येते मला चांगला. तो घ्या माझा मोठा आवाज आहे. ओके, माझा आवाज मोठा आहे ना. माझं म्हणणं आपल्याला असं आहे, आजपासून तुम्ही ह्या म्हणत देखील चोपडतो काढून टाका. आणि तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय, आणि माझं म्हणणे की तुमचा विरोध आहे, हा कडक विरोध आहे. तुमचा विरोध आहे का? विरोध आहे का? विरोध आहे. हा कडक विरोध शासनाला कळवला जाईल. एवढंच तुम्हाला आश्चर्य निमित्ताने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम. या ठिकाणी विद्यमान तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा प्रांत मॅडम, डेप्युटी साहेब आणि सगळे अधिकारी, या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत, सर्व अधिकारी आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की आज या ठिकाणी खरं तर मला बोलायचं नव्हतं, परंतु शरददादा 3 वेळा नाव घेतलं. दादा काही तरी चालत, पण कल्पना झालं पाहिजे. आता सांगा सुनावणी नका, काहीच नको. इथं ग्रामपंचायतीने 23ला, 24ला, 25ला आणि आता 26ला पण पत्रावर केलाय. कलेक्टर साहेबांची आमची तरुण परिस्थिती गेली. त्या दिवशी माझ्या सासूचं निधन झाल्यामुळे मी पोहोचलो नाही, पण आम्ही या गावामध्ये इथं ग्रामसभा घेतली. एक मताने 2026ला इथं ठराव केला. दादा त्या समितीचा कारभार पण मला त्यांनी अध्यक्ष केलं, सरपंच उपाध्यक्ष. तुम्ही शेवटी आमदार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, आपल्याला प्रकल्प करायचाच नाही. म्हणजे कशाला करायचं हे बघायचंच नाही आपल्याला. त्या आदानी साहेबांना म्हणा तुम्ही तिकडे गुजरातला करा, आमच्या महाराष्ट्र लवकर अशी माहिती मागली. उद्या मी जास्ती बोललो तर मग ते राजकारण करतो. मी सर्व समाजाच्या वतीने सांगतो, हा प्रकल्प होणार नाही. दोन मिनिटं फक्त आभार नाही माझी